आज आपण बनवणार आहोत ब्रेड उपमा. त्यासाठी आपण एक ब्रेड घेतलेला आहे. छान असे छोटे छोटे क्यूब्स कापून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही अत्यंत छान पद्धतीने कापलेले आहेत, तयार आहेत. एक पॅन घेतलं. पॅनमध्ये आपण 2 ते 3 चम्मच तेल टाकलं. त्यानंतर मधोमध मिरची कापून त्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण 3 ते 4 करी लिव्स टाकलेले आहेत. छान असं उडतंय पहा. त्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर त्याला थोडंसं शालो फ्राय होऊ देऊया व्यवस्थित आणि त्यामध्ये चमच्याने व्यवस्थित टाकून घेऊया त्याला. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा घातलेला आहे. त्यानंतर याला छान असं परतून घेऊया आपण व्यवस्थित प्रकारे. त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकूया. छान असं मिक्स करून घेऊया आपण. हे अगदी छान प्रमाणात शिजत आहे. पाहू शकता तुम्ही. ब्रेड उपमा ही अत्यंत सोपी इझी अशी रेसिपी आहे. तुम्ही घरी करून पाहू शकता. यामध्ये आपण आता स्पायसेस घालणार आहोत. त्यासाठी आपण 1 चमचा मीठ घातलंय. त्यानंतर आपण 1 चिमूटभर हळद घातली आहे. यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच मोठे रेड चिली पावडर टाकणार आहोत. आणि यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून आपण पावभाजी मसाला टाकत आहोत. पावभाजी मसाल्याने टेस्ट अजून छान होईल. या मिश्रणाला छान असं परतून घेऊया. स्पायसेस छान मिक्स झाले पाहिजे. त्यानंतर आपण जो क्यूब्स करून घेतलेले ब्रेड होते ते यामध्ये घालूया आणि छान असं मसाल्यामध्ये परतून घेऊया. व्यवस्थित कोट झाले पाहिजे. हे चमच्याने आपण छान असं आता मिक्स करून घेऊ. छान असा कलर येतो आहे तो पाहता. त्याला छान असं अजून मिक्स करून घेऊ व्यवस्थित. कलर येत आहे. पाहू शकता. 1 ते 2 मिनिटं आपण याला वाफून घेतलं आहे. यानंतर काढून पाहूया आणि फ्रेश कोरिएंडर टाकूया यावर आणि तयार झाला आपला सुंदरच असा ब्रेड उपमा.